शेतकऱ्यांची अपेक्षा आता तुमच्या माहितीसाठी तुम्ही अतिवृष्टी म्हणता, पण सरकारनं जी बहुनं बसवलंय पाऊस मोजायचं, त्या बहुण्यावर पाऊस नाही पडल्यामुळं सरकार म्हणते अतिवृष्टी नाही। आता ही दुर्दैव आहे, कारण महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र फक्त एका ठिकाणी बसवलेलं असतंय आणि पावसाची परिस्थिती अशी आहे की बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतोय तर दुसरं शिंग कोरडं आहे। त्याच्यामुळं मी काल मदत पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री महोदयांना विनंती केली की पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावगाव बसवा तुम्ही, जेणेकरून तिथं पडलेल्या पावसाचा अंदाज तुम्हाला येईल आणि ती मंडळं ती गावं तुम्हाला त्या ठिकाणी शासनाला जी मदत करत असताना ज्या अटी निकष आहेत ती निकषाची पात्रता करताना उपयोग येते। तर ही मागणी काल मी मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री महोदयांना दोघांनाही काल स्वतः भेटून व्यक्तिशः मी केलेली आहे। दुसरी मागणी मी ही केलेली आहे की पूर्वी तुम्ही 13,600 रुपये हेक्टरी मदत तुमच्या सरकारनं जाहीर केली, तुम्ही 13,600ची मदत आता 8,500ला आणली आणि 13,600ची मदत होती ती पूर्वी 3 हेक्टरला होती, म्हणजे शेतकऱ्याला 40,800 रुपये मिळाले असते। पण तुम्ही ती मदत कमी करून 13,600ची 8,500ला आणल्यामुळं शेतकऱ्याला केवळ त्या ठिकाणी 17,000 रुपयेच आता मिळणार आहेत, ती सुद्धा जिथल्या मंडळावर 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तिथल्याच मंडळावर। ज्या मंडळावर त्या ठिकाणी 65 mm पेक्षा कमी पावसाची नोंद झाली त्या मंडळाला सुद्धा सरकार मदत करणार। काय काय असं ना, शेतकऱ्यांच्या अपेक्षा तुमच्यावर आहेत, तुमच्याकडून मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून ज्या दिवशीपासून अतिवृष्टी झाली त्या दिवशीपासून माझ्या मतदारसंघामध्ये 11 तालुके येतात, लोकसभेच्या 6 आमदाराचा हा मतदारसंघ आहे, तरी मी एकटा साधारणतः मला 11 तालुक्यात फिरायचं म्हणलं तरी 11 दिवस लागतील। पण मी पहिल्या दिवसापासून लोकांमध्ये आहे, प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलला जिथं अतिवृष्टी झाली त्या प्रत्येक मंडळाला मी स्वतः भेट दिलेली आहे। त्याचे पंचनामे सुद्धा सन्माननीय तहसीलदार आणि सन्माननीय तालुका कृषी अधिकारी या दोघांनाही मी सांगितलेले आहे। जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी ही मागणी केली आहे की 65 mmचा निकष बघण्यापेक्षा प्रत्यक्ष नुकसान झालंय का नाही शेतकऱ्याचं ती बघावं आणि नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी करावी, अशा प्रकारची मागणी मी आधीच करून आलेलो आहे। धन्यवाद।